नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत श्री राम भक्त हनुमानाने पंचमुखी हनुमानाचा अवतार का घेतला होता याबाबतची एक कथा ऐकणार आहोत. यंदा 12 एप्रिल 2025 या दिवशी श्री हनुमान जयंती आहे. भगवान हनुमान हे बजरंगबली, अंजनीपुत्र, पवनपुत्र, रामभक्त अशा अनेक नावांनी प्रसिद्ध आहे. बजरंगबलीचा अवतार असलेल्या पंचमुखी हनुमानाची पूजा केली जाते. पण यामागे कोणती कथा आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत. या पंचमुखी हनुमानाची पूजा केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्या दूर होतात. तर आपण आता ऐकणार आहोत पंचमुखी हनुमान अवतार कथा. पंचमुखी हनुमान हे बजरंगबलीचे सर्वात शक्तिशाली रूप मानले जाते. रावणाच्या मायावी शक्ती संपवण्यासाठी रावणाशी युद्ध करताना श्री हनुमानाने पंचमुखी हनुमानाचा अवतार घेतला होता. पौराणिक कथेनुसार रामायणात भगवान रामाशी झालेल्या युद्धादरम्यान रावणाला जाणवले की या युद्धात त्याचा पराभव होऊ शकतो. आपला पराभव टाळण्यासाठी त्याने मायावी शक्तींचा वापर सुरू केला. या युद्धात रावणाने आपला मायावी भाऊ अहिरावण याची मदत घेतली. अहिरावण यांची आई भवानी यांना तंत्रमंत्र माहीत होते. याच कारणामुळे अहिरावण हा तंत्रविद्येतही पारंगत होता. युद्धाच्या दरम्यान त्यांनी अशी माया केली की भगवान श्रीरामाची सेना हळूहळू युद्धभूमीवर झोपू लागली. भगवान राम आणि लक्ष्मण देखील या मायावी चालीपासून वाचू शकले नाहीत आणि ते सुद्धा झोपी गेले. भगवान राम आणि लक्ष्मण झोपी जाताच अहिरावणाने त्यांचे अपहरण करून अधोलोकात नेले. काही काळानंतर मायेचा प्रभाव ओसरला. मग त्यानंतर सर्व सेनादल जागे झाले आणि त्यांनी पाहिले की भगवान राम आणि लक्ष्मण तिथे नाहीत. विभीषणाला ही मायावी चाल समजली आणि त्यांनी हनुमानाला राम आणि लक्ष्मणाला वाचवण्यासाठी अधोलोकात जाण्यास सांगितले. भक्त हनुमान अधोलोकात पोहोचताच तेथे मकरध्वजाने हनुमानाला अडवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान हनुमानजीचे मकरध्वजाशी युद्ध झाले आणि या मकरध्वजाचा पराभव करून हनुमान आतमध्ये गेले. तेथे भगवान श्रीराम आणि लक्ष्मण यांना बंधक बनवले गेले होते. हनुमानजींनी पाहिले की 5 दिशांना 5 दिवे जळत आहेत. ही तांत्रिक विद्या त्या भवानीने केली होती. हे 5 दिवे एकत्र विझवल्यानंतरच अहिरावण संपुष्टात येईल हे हनुमानजींना माहीत होते. त्यासाठी बजरंगबलीने पंचमुखी हनुमानाचे रूप धारण केले. हे पंचमुखी हनुमानाचे रूप धारण करून त्यांनी अहिरावणाचा वध केला. अशा प्रकारे ही कथा पंचमुखी हनुमानाबद्दल श्री रामायणामध्ये आढळून येते. पंचमुखी हनुमानाचे रूप बजरंगबलीच्या पंचमुखी रूपात म्हणजेच उत्तरेला वराहमुख, दक्षिणेला नरसिंहमुख, तर पश्चिमेला गरुडमुख आणि पूर्वेला हनुमानमुख आणि आकाशाकडे हयग्रीव मुख आहे. हे या पंचमुखी हनुमानाचे वैशिष्ट्य आहे. धार्मिक मान्यतानुसार एखाद्या व्यक्तीला जीवनात अनेक संकटांनी घेरले असेल आणि त्यातून मार्ग काढता येत नसेल तर बजरंगबलीचा अवतार असलेल्या पंचमुखी हनुमानाची पूजा केली पाहिजे. त्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्या दूर होतात. श्री स्वामी समर्थ.